केंद्राच्या एका निर्णयाने मोठी क्रांती होणार। एकदा रेल्वेत बसलं की थेट परदेशात जाता येणार। परदेशात जायचं म्हटलं की तुमच्या डोक्यात महागड्या विमान प्रवासाचा विचार येत असेल, मात्र आता परदेशात जाण्यासाठी विमान प्रवासाची गरज भासणार नाही। तुम्हाला आता रेल्वेने परदेशात जाता येणार आहे। भारत आणि भूतानमधील संबंध अधिक मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारने सोमवारी 4033 कोटी किमतीच्या 2 रेल्वे प्रकल्पांना मंजुरी दिली आहे। त्यामुळे दोन्ही देशांमधील संपर्क, व्यापार, पर्यटन वाढण्यास मदत होणार आहे। याचाच अर्थ तुम्हाला परदेशात जाण्यासाठी आता विमान प्रवासाची गरज असणार नाही। सध्या पश्चिम बंगालमधील आसिमारापर्यंत धावणारी रेल्वे आता भूतानमधील गेलेफूपर्यंत धावणार आहे। यासाठी आसाममधील कोक्राझार ते भूतानमधील गेलेफूपर्यंत 69 किलोमीटरचा रेल्वे मार्ग बांधला जाणार आहे। यासाठी 3456 कोटींचा खर्च येणार आहे। दुसऱ्या प्रकल्पात पश्चिम बंगालमधील बनारहाट ते भूतानमधील समस्ये या दरम्यान 20 किलोमीटर लांब रेल्वे मार्ग बांधला जाणार आहे। यासाठी 577 कोटींचा खर्च येणार आहे। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत माहिती देताना म्हटलं आहे की भारत आणि भूतानमधील संबंध मजबूत होत आहेत। भारत हा भूतानचा सगळ्यात मोठा व्यापारी भागीदार आहे। भारतीय बंदरे भूतानच्या आंतरराष्ट्रीय व्यापारात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत। समस्ये आणि गेलेफू ही प्रमुख निर्यात आयात केंद्रे आहेत। आता भारताकडून या आर्थिक केंद्रांना चांगली कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यासाठी प्रयत्न केला जातो आहे। भूतानमध्ये बांधला जाणारा पहिला रेल्वे प्रकल्प आहे जो भारताला थेट जोडतो। यामुळे वाहतूक सोपी होईल, तसेच पर्यटन वाढल्यामुळे रोजगार निर्माण होईल।